तुम्ही असं कसं बोलू शकता की डॉक्टर साहेबांनी 35 वर्ष काय केलं, म्हणजे तुझ्या बापानं 35 वर्ष काहीच केलं नाही. लोकांची दिशाभूल करणे, खोटं बोलणे. परवा काहीतरी एका भाषणामध्ये हा बोलला की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजित काकांमुळे, अजितदादांमुळे सोडली. किती खोटं बोललं. नरेंद्रभाई मोदींवर विचार करून, विश्वास ठेवून अजितदादांच्या सहमतीने 2019 मध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. आणि मी हे अतिशय जबाबदारीने सांगतो, त्यांनी आम्हाला आधी पाठवलं आणि परत भाजप बरोबर ते आले. म्हणून तुम्ही आमची चिंता करू नका. आमच्या रक्तामध्ये राष्ट्रवादी, आमच्या हृदयामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे. आम्ही महायुतीचं पूर्ण काम, पूर्ण ताकद आणि वर्चस्व आपल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये केल्याशिवाय राहणार नाही. त्यांचा आरोप आहे आणि त्यांनी थेट वडिलांचं नाव घेतलं. त्यांना विचारा. मला वाटते अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांकडनं, या नीच भाषेपेक्षा दुसरी काय अपेक्षा सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी यांच्याकडनं करू शकतो. जर माझे वडील कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांना हे विचारतायत की तुझ्या बापानं काय केलं, तर त्यांना माझं एवढंच नम्र आव्हान आहे की माझ्या वडिलांनी काहीच केलं नव्हतं, तर 2004च्या निवडणुकीमध्ये तुमचे आजोबा म्हणजे डॉक्टर पद्मसिंह पाटील त्यांच्या विरोधात माझे वडील एक अपक्ष उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवत होते. जर माझ्या वडिलांचं काहीच कर्तृत्व नव्हतं, तुमच्या आजोबाचं सगळं काय ते कर्तृत्व होतं, तर मतदानाच्या दिवशी दैनिक जागृत जनप्रवास नावाच्या पेपरमध्ये पवनराजेचा पद्मसिंह पाटलांना पाठिंबा ह्या आशयाची बातमी तुझ्या आजोबाला का छापून आणावी लागली? मला वाटतं हा प्रश्न पहिल्यांदा तुझ्या आजोबाला विचार. आणि त्याचबरोबर जर माझे वडील त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून लढत असताना केवळ 484 मतानं, तेही माझ्या वडिलांच्या नावावर धोक्यानं जी मताची भीक तुझ्या आजोबांनी मागितली होती, त्याच्या आधारे केवळ 484 मतानं पद्मसिंह पाटलाला त्या निवडणुकीत विजयी होता आलं होतं, तेही पवनराजे साहेबांच्या नावानं मागितलेल्या मताच्या भिकेवर. असं असताना त्याच्यानंतर तुझ्याच आजोबाला त्या ठिकाणी माझ्या वडिलांची सुपारी देऊन त्यांची हत्या का करून आणावी लागली, ह्या पण प्रश्नाचं उत्तर मला वाटतंय मल्हार पाटलांनी त्यांच्या आजोबाला विचारणं गरजेचं आहे. दादा, त्यांचा भाजप प्रवेश केला, त्या प्रवेशाची पूर्व परवानगी किंवा सहमती ही अजित पवारांनी दिली होती, त्यामुळे त्यांच्या आता हृदयात भाजप आहे. मनात सगळ्या राजकीय वक्तव्याचा सार तुम्ही काय काढलाय? उमेदवार स्वतः सांगतायत ते अजित पवारांनी 19 पासूनच हे सगळं षडयंत्र पवारांच्या पाठीत म्हणजे खूप त्याचं. मला वाटते ह्याचं व्हेरिफिकेशन किंवा ह्याचं स्पष्टीकरण तुम्ही अजितदादा पवार यांच्याकडनंच घेणं अपेक्षित आहे की बाबा तुमचं हे जे षडयंत्र आहे राष्ट्रवादीत फोडायचं, ते 2019 पासनं त्या ठिकाणी चालू होतं का? कारण त्यांच्या मल्हार पाटलाच्या बोलण्यात तसं येत आहे की त्यांनाच अजित पवारांनी त्यावेळेस भारतीय जनता पार्टीत पाठवलं. अशा पद्धतीची जर बातमी असेल तर मला वाटते मग हे षडयंत्र 2019 पासून चालू होतं का, याचं स्पष्टीकरण सन्माननीय अजितदादा पवारांनी करावं.